Hello everyone, welcome to Chate classes. Today we are going to start the chapter linear equations in two variables. Chapter is from 10th standard mathematics part 1 textbook. Since we have studied equations in 7th standard, 8th standard and 9th standard also, let us revise it today. I give one simple example. Suppose आज माझ्या मित्राचा वाढदिवस आहे. मला तो सेलिब्रेट करण्यासाठी त्याच्यासाठी केक आणायचा आहे. केकची प्राईस 200 रुपीज आहे आणि माझ्याजवळ फक्त 100 रुपये आहेत. तर मला अजून किती रुपये घरात मागावे लागतील म्हणजे मी केक आणू शकतो? तर 100 रुपये. हे सम एकदम सिंपल होतं, त्याच्यामुळे आपण तोंडी उत्तर दिलं. पण डे टू डे लाईफमधले प्रॉब्लेम्स एवढे सिंपल नसतात. दे मे बी लिटल कॉम्प्लिकेटेड. अशा वेळी आपल्याला ते मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये मांडावे लागतात आणि इक्वेशनच्या स्वरूपात मांडून आपल्याला ते सम सॉल्व करावं लागतं. ठीक आहे. इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे. हे वन व्हेरिएबलमधलं इक्वेशन आहे. 7x + 9 = 16. इक्वेशन म्हणजे काय? LHSला जे एक्सप्रेशन आहे ते RHSशी इक्वेट आहे असं दाखवलं आहे आणि आपल्याला जी अननोन इथं व्हॅल्यू आहे एक्सची व्हॅल्यू जी आपल्याला माहिती नाही आहे ती आपल्याला शोधायची. आपण काय करतो? 7x + 9 = 16. इथे जे +9 आहे ही टर्म आपल्याला LHSकडून RHSला न्यायची. RHSला नेताना आपण तिचं साईन चेंज करतो, मायनस साईन दिलं. देअरफॉर 7x = 16 - 9 झालं. त्यानंतर 7x = 7 हे सबट्रॅक्शन आलं. त्यानंतर इथं 7 जो आहे तो एक्सचा कोएफिशियंट आहे, तो आपल्याला LHSकडून RHSला न्यायचा आहे. आता इथं जो कोएफिशियंट आहे म्हणजे तो एक्सला मल्टिप्लाय करतो आहे, तर इक्वल साईनच्या पलीकडे गेल्यानंतर तो डिवाईड करेल. एक्सची व्हॅल्यू किती आली? 1. आता हे जे इक्वेशन होतं ह्या इक्वेशनमध्ये व्हेरिएबल किती दिसत होते? व्हेरिएबल म्हणजे इंग्लिश अल्फाबेटिकल लेटर कोणतंही. आपल्या प्रॉब्लेममध्ये जी टर्म आपल्याला माहिती नसते, वर्ड प्रॉब्लेम आपल्याला दिला जातो, त्यात जी टर्म आपल्याला माहिती नसते तिच्यासाठी आपण व्हेरिएबल सपोज करत असतो आणि त्याची व्हॅल्यू फाइंड केली म्हणजेच आपल्या त्या अननोन क्वांटिटीची आपल्याला व्हॅल्यू मिळते. आपल्याला आता 10th स्टँडर्डमध्ये जे सम्स असणार आहेत ते लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स असणार आहेत. म्हणजे असा प्रॉब्लेम असेल ज्याच्यामध्ये 2 गोष्टी अननोन असतील. आता समज इथं एक मी प्रॉब्लेम घेतला आहे. आता वर्ड प्रॉब्लेम मी काय घेतो आहे की आपल्याला इक्वेशन म्हणजे काय आणि हाऊ इट इज फॉर्म ते लक्षात घ्यायचं आहे. डायरेक्ट आपण एक स्ट्रेट फॉरवर्ड 2 प्रॉब्लेम्स घेऊ शकतो, ते सॉल्व करू शकतो. पण त्याच्या अगोदर आपण एक वर्ड प्रॉब्लेम घेऊया, त्याच्यावरून इक्वेशन्स कसे फॉर्म होतात ते बघूया आणि मग कोणत्याही एका मेथडने सोडवूया. The sum of 2 numbers is 15 and one number is greater than another number by 5. Find 2 numbers. काय स्टेटमेंट दिलं आहे आपल्याला? 2 नंबरची सम जी आहे ती 15 आहे, हे एक स्टेटमेंट. आणि सेकंड स्टेटमेंट काय? 1 नंबर इज ग्रेटर दॅन अनदर नंबर बाय 5. आता त्या 2 नंबर आपल्याला माहिती नाही आहेत, पण त्याच्याबद्दल जी इन्फॉर्मेशन दिली आहे आपल्याला त्याच्यावरून आपण इक्वेशन आधी लिहू शकतो आणि मग ते सॉल्व करू शकतो. जी गोष्ट अननोन आहे तिच्यासाठी आपण व्हेरिएबल सपोज करणार. इन धिस प्रॉब्लेम 2 नंबर्स आहेत. सपोज ग्रेटर नंबरसाठी आपण एक्स व्हेरिएबल सपोज केलं आणि स्मॉलर नंबरसाठी वाय केलं. आता फ्रॉम फर्स्ट कंडिशनवर इक्वेशन कसं होईल? द सम ऑफ 2 नंबर्स इज 15. 2 नंबर्स x + y = 15, त्यांची सम 15. हे एक इक्वेशन तयार झालं. त्यानंतर सेकंड कंडिशन काय आहे? 1 नंबर इज ग्रेटर दॅन अनदर नंबर बाय 5. म्हणजे जी ग्रेटर नंबर आहे एक्सला आपण ग्रेटर नंबर सपोज केलं आहे, ती स्मॉलर नंबरपेक्षा 5ने जास्त आहे. मग इक्वेशन कसं तयार होईल? x = y + 5. देअरफॉर आता आपल्याला व्हेरिएबल जे आहेत ते LHSला आणायचे आहेत. ठीक आहे. वायला आपण इकडे आणणार LHSला, मग त्यावेळेस त्याचं साईन चेंज होणार. इथं प्लस साईन होतं, इथं मायनस साईन झालं. x - y = 5. आपण इक्वेशन फॉर्म करताना जे व्हेरिएबल्स आहेत ते LHSला ठेवतो आहे आणि जी कॉन्स्टंट टर्म असेल ती 15ला ठेवतो आहे. आता आपल्याला 2 इक्वेशन तर मिळालेले आहेत.
आता तुम्ही हे इक्वेशन आणि हे इक्वेशन कम्पेअर केलं तर तुमच्या लक्षात येईल ह्या इक्वेशनमध्ये एकच व्हेरिएबल होतं एक्स. मग एक्स व्हेरिएबल असताना आपण हा प्रॉब्लेम कसा सॉल्व केला, स्ट्रेट फॉरवर्ड सॉल्व करत गेलो. आता ह्या इक्वेशनमध्ये 2 व्हेरिएबल्स आहेत एक्स वाय. मग असं हे इक्वेशन सिंगल घेऊन आपण असं सॉल्व करू शकतो का, नाही. आपल्याला ॲट अ टाईम ह्या दोन्ही इक्वेशनचा विचार करावा लागेल. हे दोन्ही इक्वेशन आपण ॲट अ टाईम सॉल्व करणार आहोत. म्हणूनच अशा इक्वेशनला सायमल्टेनियस इक्वेशन म्हणलं जातं, कारण आपण ह्या दोन्ही इक्वेशनचा एकच वेळी विचार करून ते सॉल्व करत असतो. ठीक आहे. अजून एक ऑब्झर्वेशन आपण करू शकतो, इथं व्हेरिएबल जे आहेत त्यांची आपण पॉवर बघूया. व्हेरिएबलची पॉवर 1 आहे दोन्ही इक्वेशनमध्ये. इथं कोणत्याच व्हेरिएबलची पॉवर 2 किंवा 3 नाही आहे. मग ज्यावेळेस इक्वेशनमध्ये व्हेरिएबलची पॉवर ही 1च असेल, म्हणजे द डिग्री ऑफ टर्म इन इक्वेशन, डिग्री म्हणजे हायेस्ट पॉवर ऑफ व्हेरिएबल इज 1, देन द इक्वेशन इज कॉल्ड लिनियर इक्वेशन. ठीक आहे. आपल्याला डिग्री 2 असेल तर क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म होतं, ते आपल्याला सेकंड चॅप्टरमध्ये आहे. ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला फक्त असेच इक्वेशन असणार आहेत, इक्वेशन विच हॅव द हायेस्ट पॉवर इज 1. ठीक आहे. आता हे सॉल्व करणार आपण 9thमध्ये जी मेथड शिकलो बाय एलिमिनेटिंग 1 व्हेरिएबल, त्या मेथडनं सॉल्व करूया. आधी हे दोन्ही इक्वेशन तिथं लिहून घेतो. एक्स प्लस वाय इक्वल टू 15, एक्स मायनस वाय इक्वल टू मेथड वापरायची आपल्याला बाय एलिमिनेटिंग 1 व्हेरिएबल. आपल्याला ऑब्झर्वेशन्स काय काय करावी लागतील ती मेथड जर आपल्याला अप्लाय करायची असेल तर, विच व्हेरिएबल हॅज डिफरंट साईन्स अँड सेम कोएफिशियंट. हे सगळ्यात महत्त्वाचं इम्पॉर्टंट ऑब्झर्वेशन आहे. आपल्याला असा व्हेरिएबल बघायचा आहे ज्याचे साईन डिफरंट असतील, एकाचं प्लस असेल एकाचं मायनस असेल आणि त्याचे कोएफिशियंट हे सेम असतील. असं केल्यावर काय होईल, इक्वेशनची आपण ज्यावेळेस ॲडिशन करू त्यावेळेस ती टर्म, त्या व्हेरिएबलची टर्म कॅन्सल होईल आणि आपल्याला एका व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळेल. आणि एका व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळाल्यानंतर ती व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करणार कोणत्या एका इक्वेशनमध्ये आणि आपल्याला दुसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळेल. हिअर डिफरंट साईन कोणत्या व्हेरिएबलचे, वाय व्हेरिएबल हॅज डिफरंट साईन. इन फर्स्ट इक्वेशन इट हॅज प्लस साईन अँड इन सेकंड इक्वेशन इट हॅज minus sign, and coefficient of y is same in both equations by addition. What operation we are done here, we have to write it. y gets cancelled, x plus x 2x and 15 plus 5 20. So टू इज कोएफिशियंट ऑफ x, तो इथं मल्टिप्लाय करतोय, इक्वल साईनच्या पलीकडे गेल्यानंतर तो डिवाइड करेल. 20/2 10. By addition the term of y get cancelled and we get value of x. Now we will substitute this value of x in any one of the equations, then we will get value of y. Suppose I substitute x equal to 10 in first equation. Here put x equal to 10 in first equation. What we did, we
we substitute this x equal to 10 in first equation. Now solving, this 10 has plus sign, it will transfer to RHS, its sign will be changed, y as it is, therefore y equal to 5. We get value of y, x equal to 10 and y equal to 5. Now these values are, whether these values are correct or not, we have to check whether these values are correct or not. We substitute these two values in this statement, problem statement. What is x equal to 10 and y equal to 5? What we suppose here, greater number is x and smaller number is y. Substitute here. First statement is the sum of two numbers is 15. Sum of x and y is 15. 10 plus 5 is 15. Okay. And one number is greater than another number by 5. X is greater than y by 5. Then, so we can say these values are correct. We can write it as x, y equal to 10, 5. And our numbers, the numbers are 10 and 5. ओके, आपण आता एक वर्ड प्रॉब्लेम घेतलं ज्याच्यावरून इक्वेशन्स कसे तयार झाले ते बघितलं आणि बाय इलिमिनेटिंग वन व्हेरिएबल मेथडने आपण एक्स आणि वायच्या व्हॅल्यू मिळवल्या. आता आपण एक स्ट्रेट फॉरवर्ड असं एक सम घेऊया ज्याच्यामध्ये फक्त दोन इक्वेशन्स दिलेले असतील आणि ते आपण सॉल्व करूया. Two equations are given, 3x minus y equal to 2 and 2x minus y equal to 3. We know method by eliminating one variable. We will solve these two simultaneous equations by method eliminating one variable. Then what is the condition to apply this method? We have to observe which variable has different signs and same coefficient. पण इथं आहे का कोणत्या व्हेरिएबलला डिफरंट साइन आहे? कोएफिशियंट मात्र सेम आहेत. वायचे दोन्ही कोएफिशियंट फर्स्ट इक्वेशनमध्ये सुद्धा 1 आहे आणि सेकंड इक्वेशनमध्ये सुद्धा 1 आहे. पण साइन डिफरंट आहे का? नाही आहे. ज्यावेळेस साइन डिफरंट होतं त्यावेळेस आपण ॲडिशन केली. साइन जर सेम आहे तर आपण सबट्रॅक्शन करूया. सबट्रॅक्शन केल्यानंतर काय होईल? सेकंड इक्वेशन जे आहे त्याचे सगळे साइन चेंज होतील बाय सबट्रॅक्शन. Rewriting these equations very clearly, 3x minus y equal to 2 and 2x minus y equal to 3. आपण सबट्रॅक्शन करणार आहोत. सबट्रॅक्शन करणार त्यावेळेस काय होणार? प्रत्येक टर्मचं साइन चेंज होणार आहे. इथं ऑलरेडी प्लस आहे ते मायनस होईल, इथं मायनस आहे ते प्लस होईल, इथं प्लस आहे ते मायनस होईल. ठीक आहे. 3x मायनस 2x, आता आपण हे साइन कन्सिडर करणार. 3x मायनस 2x 1x
मायनस वाय प्लस वाय ते कॅन्सल होईल. 2 - 3 -1. आपण 7वीमध्ये शिकलो आहे. 2ला साईन कोणतं आहे? प्लस आहे. 3ला मायनसचं साईन आहे. भिन्न चिन्हे वजाबाकी करावी, त्यानंतर मोठ्या संख्येचे चिन्ह द्यावे. तर इथे भिन्न चिन्ह आहेत. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली आणि मोठ्या संख्येचं जे चिन्ह आहे ते दिलं. आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळाली -1. आता आपल्याला वायची व्हॅल्यू काढायची. आपण ही व्हॅल्यू कोणत्याही एका इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करू शकतो आणि आपल्याला वायची व्हॅल्यू मिळेल. सबस्टिट्यूट x = -1 in first equation. 3x - y = 2. x व्हॅल्यू -1 जी आहे मिळालेली आपल्याला, ते आपण ह्या इक्वेशनमध्ये ठेवणार आहोत एक्सच्या जागी. बाकी काही चेंजेस होणार नाहीत. एका वेळी आपण एकच ॲक्टिव्हिटी करणार. ठीक आहे. ह्याच्यानंतर आपण हे मल्टिप्लिकेशन करू ब्रॅकेटचं. 3 × 3 मायनस साईन -y = 2. आता आपण काय करणार? हे -3 LHSला आहेत, ते RHSला जातील आणि RHSला जाताना काय होईल? त्याचं साईन चेंज होईल. -y इथंच राहील. हे 2 ॲज इट इज आहे तिथं. -3 तिकडे गेल्यावर +3 झाले. इक्वल साईनच्या पलीकडे गेले की साईन चेंज होतं. ठीक आहे. -y = 5. आता आपल्याला वायची व्हॅल्यू पाहिजे. आपण हे मायनस साईन चेंज करूया. ह्या 5ला ते साईन देऊया. वायची व्हॅल्यू -5 आली. आपल्याला दोन्ही व्हेरिएबलच्या व्हॅल्यू मिळाल्या. ते आता लिहिणार कशा आपण? सोल्युशन प्रॉपर कसं लिहायचं? ब्रॅकेटमध्ये XY लिहायचं आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये आलेल्या व्हॅल्यू लिहायच्या. ओके. आय होप तुम्हाला हे सगळं समजलेलं असेल. हा सगळा रिव्हिजनचाच भाग होता 9वीपर्यंतचा. इथं आपण थांबूया. थँक्यू.